नांदणी मठातील हत्तीणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन, राष्ट्रपतींकडे दया अर्ज। नांदणी येथील प्राचीन जैन मठातील माधुरी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातच्या वंतारा प्राणी पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं आहे। या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हातकणंगले येथे आंदोलन करण्यात आलं आणि राष्ट्रपतींकडे दया अर्ज सादर करण्यात आला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानकासमोर झालेल्या आंदोलनात उपनेते संजय पवार, माजी आमदार सत्यजित पाटील, नवेज मुल्ला, विजय देवणे, स्वप्नील मगदूम, मंगल चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते। तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं। त्यात नमूद करण्यात आलं की 1200 वर्षांचा इतिहास असलेल्या मठात हत्तीणीचे 35 वर्षांपासून संगोपन सुरू आहे आणि हा मठ 748 जैन गावांचं श्रद्धास्थान आहे। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार पेटाने न्यायालयात चुकीची माहिती दिली असून राज्य सरकारने यामध्ये मूकसंमती दर्शवली। यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून पेटावर कठोर निर्बंध लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे। हत्ती बचाव कृती समितीसह विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनीही राष्ट्रपतींकडून या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। तसेच मठाच्या वतीनं फेर याचिका दाखल करून हत्तीणीला परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।